शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोज जामसुदकर हे मैदानात आहेत, रिंगणात आहेत। या मतदारसंघामध्ये मुस्लिम वोट बँक ही अत्यंत महत्त्वाची आहे। फैयाज अहमद यांना MIM कडून उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यामुळे मुस्लिम मतं कुणाकडे जात आहेत की या मतांचं विभाजन होतं यावर इथली सगळी समीकरणं अवलंबून आहेत। भायखळ्यामधून आपण ही लढत पाहतोय, तिहेरी लढत होताना पाहायला मिळणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोज जामसुदकर हे मैदानामध्ये आहेत आणि MIM कडून सुद्धा उमेदवारी यावेळी देण्यात आली आहे। फैयाज अहमद यांना उमेदवारी मिळाली आहे आणि आता इथलं मतांचं विभाजन कसं होतं हे सुद्धा पाहावं लागेल। प्रतिसाद आता तुम्ही पाहिलाच, मी वेगळा सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यात कॅच केलेला आहे। प्रतिसाद चांगला आहे, विरोधक बाईट देतात की हे निवडणूक बघून केलं गेलेलं आहे। मग लोकसभेच्या आधी केलं असतं ना, लोकसभा कशाला हातातनं म्हणजे खासदार कशाला कमी करायला कोण बघेल ना, त्याच्या आधी केली असती। ही बजेटरी तरतूद झालेली आहे, थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे। अतिशय सुंदर रिस्पॉन्स आहे आणि आपण बघत आहात की ज्या ठिकाणी आम्ही भायखळ्यामध्ये आता पारसी कॉलनीमध्ये आहोत त्या ठिकाणी लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आणि लोकांनाही बदल हवा आहे या ठिकाणी। कारण मागच्या 10 वर्षापासून या विभागातून आम्ही नगरसेवक म्हणून काम करतोय आणि लोकांना हवा असलेला नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर आज लोक स्वतःहून आपुलकीने बघतायत की आम्हाला या ठिकाणी आमदार म्हणून तुम्हीच पाहिजे। या त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपण दिसतोय तुम्हाला। देखिए, बदलाव के लिए मैं आया हूँ यहाँ पर, और कहते हैं ना, चुनाव जब लड़ता है आदमी तो सावन कंधा होता है। सावन कंधे को सबको हरा हरा दिखता है। मैं भी एक उम्मीदवार हूँ और आपकी पट्टी बंदी मेरे, कोई मेरे सामने आकर मेरी मुखालफत नहीं करता, सब मेरी तारीफ ही करते हैं। तो सावन कंधा हुआ ना मैं, ये तो पता है कि माहौल क्या है और क्या चल रहा है और किस तरीके से करवट ले रहा है इलाका।